मला एका आईचा कॉल आला होता. तिच्या बाळाला डायरिया झाला होता. तिने विचारलं की बाळाला डायरिया झाला आहे तर बाळाला दूध देणं बंद करू का? हे योग्य आहे का? याने खरंच बाळाचा डायरिया कमी होईल का? तर या प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे. चला तर मग सुरू करूया. नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे. मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा. बाळांना डायरिया झाला की अनेकदा अनेक लोक सांगतात की बाळाला दूध देणं बंद कर, कदाचित त्यामुळेच बाळाला डायरिया होत असेल. तर हे करणं योग्य आहे का? जेव्हा बाळांना डायरिया होतो तेव्हा बाळांच्या शरीरातून त्यांचं पाणी कमी होतं, म्हणजेच डिहायड्रेशन होतं. आईच्या दुधामध्ये आपण बघितलं की 80 to 90% हे पाणीच असतं. तर बाळाला दूध दिल्यामुळं उलट डिहायड्रेशन न होण्यापासून बाळाचा बचाव होतो. याशिवाय डायरिया झाल्यानंतर वेगवेगळे न्यूट्रिएंट्स बाळाच्या शरीरातून कमी होतात, त्यामुळे बाळ मालनरिश होऊ शकतं. परंतु ब्रेस्ट मिल्कमध्ये अनेक वेगवेगळे घटक न्यूट्रिएंट्स असतात, ज्याच्यामुळे हे मालनरिशमेंट होण्यापासून बाळाचा बचाव होऊ शकतो. हा झाला दुसरा मुद्दा. परंतु यापुढेही जाऊन मी तुम्हाला एक स्टडी सांगणार आहे. त्यामध्ये काही बेबी होते जे मिल्क फेड बेबीज होते आणि काही बेबीज होते जे मिल्क फ्री डाएटवरती होते. या दोन्हीमध्ये डायरिया झाला होता. मग त्यांनी बघितलं की मिल्क फेड बेबीमध्ये डायरिया होण्याचे चान्सेस कमी आहेत किंवा डायरिया झाला तरी त्याची सिव्हिरिटी कमी होते आणि ही बाळं लवकर रिकवर झाली. परंतु जी बाळं मिल्क फ्री डाएट घेत होती त्यांच्यामध्ये रिकव्हरीचे चान्सेस कमी होते. अगदी हळुवारपणे रिकव्हरी झाली किंवा त्यांच्यातला डायरिया हा सिव्हिअर होता. हा रिसर्च सांगतो. म्हणजेच आपल्याला समजतं की डायरिया झाल्यानंतर बाळाला दूध न देण्याने त्याचे काहीही फायदे नसतात, उलटपक्षी त्याचे तोटेच होतात. जर तुमचं बाळ 6 महिन्याच्या पुढे असेल तर तुम्ही अगदी आपल्या दुधासोबत वेगवेगळे सिरियल्स म्हणजे तृणधान्य जसं की गहू, ज्वारी, बाजरी, रागी यांचं मिक्सचर करून त्या दुधामधून आपल्या बाळाला डायरियाच्या काळात देऊ शकता. याच्यामुळे उलट बाळांची एनर्जी मेंटेन राहते आणि डायरियापासून डिहायड्रेशनपासून त्यांचा बचाव होतो. परंतु कधी कधी बाळांना हा डायरिया परसिस्टंट असेल, म्हणजे 14 दिवसांपेक्षाही जास्त दिवस हा डायरिया चालू राहिला असेल तर मात्र काही डाएट मॉडिफिकेशन करावे लागतात आणि अशा वेळी तुमचे डॉक्टर तुम्हाला बाळाला दूध देऊ नका असा सल्ला देऊ शकतात, म्हणजेच मिल्क फ्री डाएट देण्याचा सल्ला देऊ शकतात. तेव्हा मात्र आपल्याला बाळाला दूध द्यायचं नाही. परंतु असा नियम अजिबात नाही की बाळाला डायरिया झाला आहे म्हणजे बाळाला दूध द्यायचं नाही. उलट बाळाला दूध दिल्याने त्याचे फायदेच आहेत. अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या शंका कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमच्या शंका 1-to-1 कन्सल्टेशनली निरसन करायच्या असतील तर मात्र तुम्ही दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. धन्यवाद.